की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी। नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय। जय प्रभुपाद प्रभुपाद। जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजी माताजी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी अष्टांग योग पद्धतीबद्दल परीक्षित महाराजांना सांगत आहेत आणि यासाठी सांगत आहेत की त्या ठिकाणी उपस्थित असणारे श्रोत्यांपैकी जे कोणी काही साधू पुरुष जे की अष्टांग योग मार्ग पद्धतीचं पालन करत होते त्यांच्यासाठी पण भक्ती मार्ग कशा प्रकारे एका अष्टांग योगासाठी पण हा परिपूर्णता प्राप्त करण्याचा मार्ग ठरू शकतो हे सांगण्यासाठी अगोदर त्या मार्गाचं वर्णन करत आहेत। आणि यामध्ये आपण पाहिलं की अष्टांग योग पद्धतीमध्ये पण दोन प्रकारचे योगी पाहायला मिळतात जे जे की भौतिक आनंदाच्या उपभोगाच्या प्रवृत्तीपासून मुक्त झालेले आणि ज्यांना की भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा ज्यांची आहे। तर विशेषतः अशा दुसऱ्या कॅटेगरीतल्या दुसऱ्या भागातल्या भागातल्याने कॅटेगरीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विभाग दुसऱ्या प्रकारच्या अष्टांग योगांबद्दल विशेषतः शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की कशा प्रकारे त्यांची धारणा
ही भगवंतांच्या विराट रूपावर लक्ष केंद्रित करणे, चित्त केंद्रित करणे. आणि आपण हे पण सांगितलेलं, आता हा प्रश्न सर्वांना विचारेल, की भगवंतांचे जे बाकी रूप आहेत, उदाहरणार्थ प्रभू रामचंद्र, नरसिंहदेव, वामन अवतार, वराह अवतार, मत्स्य अवतार, हयग्रीव, परशुराम, गौतम बुद्ध इत्यादी जे भगवंतांचे वेगवेगळे अवतार आहेत, त्या अवतारांमध्ये आणि विराट रूपामध्ये एक फरक आपण सांगितलेला. कुणी सांगेल का? प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण, प्रयत्न करा. प्रभूजी, विराट रूप हे तात्पुरतं आहे. बरोबर, बरोबर आहे, टेम्पररी. हे तात्पुरतं आहे. आणि अजून याचंच एक्सटेन्शन, की भगवंतांचे बाकी जे अवतार आहेत ते शाश्वत आहेत. आणि आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांचे बाकीचे जे अवतार सांगितलेले सर्व, प्रभू रामचंद्र, नरसिंहदेव, परशुराम, वामन इत्यादी, हे सर्व अवतार शाश्वतपणे स्थित आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. परंतु जे भगवंतांचं विराट रूप आहे, जसं माताजींनी सांगितलं की हे तात्पुरतं आहे, या भौतिक जगाची जोपर्यंत जडणघडण जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत ते विराट रूप केवळ आणि केवळ अशा लोकांना भगवंतांवर चित्त केंद्रित करण्यासाठी दिलेलं आहे, जे की भगवंतांच्या सच्चित आनंद रूप जे आहे, श्यामसुंदर रूप जे आहे, त्या सच्चित आनंद रूपावर आपलं लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा भौतिक उपभोगाला आसक्त असणाऱ्या व्यक्तींसाठी विराट रूपाचं वर्णन सांगितलंय, जेणेकरून अशा भौतिक इंद्रियांच्या माध्यमातून भगवंतांना समजून घेण्यासाठी या विराट रूपाचं वर्णन सांगितलंय शास्त्रामध्ये. आणि मागच्या वेळेला आपण श्लोक क्रमांक 26 पासून सुरुवात केलेलं, की कशा प्रकारे याच्यात सांगितलंय की पाताळ लोक हे विराट पुरुषांच्या पायांचे तळवे आहेत. आणि इथे आपण जे 14 लोक आहेत त्यांच्याबद्दल पण सांगितलं, की पृथ्वीच्या वर 6, पृथ्वी लोक हा 7वा, आणि पृथ्वीच्या खाली 7, अशा प्रकारे 6 + 1 7 + 7 14 लोकांचं मिळून, म्हणजे 14 ग्रहांचं प्लॅनेटरी सिस्टम्स म्हणजे एका ग्रह मंडळामध्ये एकापेक्षा अनेक ग्रह असू शकतात. जसं की स्वर्गलोक हा ग्रहांचा एक समूह आहे, ज्याच्यामध्ये की अशा ग्रहांचा समावेश आहे जिथे की भौतिक उपभोगाचा अत्याधिक सुविधा उपलब्ध आहेत. पृथ्वीलोक हा मध्यवर्ती येतो. आणि पृथ्वीच्या खाली जे लोक येतात निम्न स्तरावरचे, ते आहेत आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ. तर हा जो पाताळ लोक आहे, ब्रह्मांडामध्ये जो सर्वात खालच्या स्तराला स्थित आहे, त्या पाताळ लोकाला भागवतामध्ये सांगितलंय की विराट पुरुषांचे पाय आहेत. पाताळ लोक म्हणजे तळवे आहेत. आणि टाचा व पदांगुष्टी म्हणजे मला वाटतं पायाचे अंगठे, हे रसातळ लोक आहेत. आणि रसातळ लोक जर आपण पाहायला गेलं तर सेकंड लास्ट पाताळ लोकाच्या वरचा आपल्याला पाहायला मिळतो रसातळ लोक. आणि त्यांच्या पायाचे घोटे म्हणजे तळ पायापेक्षा थोडा वरचा भाग, तर ते पायाचे घोटे म्हणजे महातल आहेत. अशा प्रकारे विराट रूपाच्या वेगवेगळ्या अंगांचं वर्णन आहे. आणि कशा प्रकारे ह्या भौतिक जगातले जे लोक आहेत, जे ग्रह आहेत, ते भौतिक जगातले जे लोक भगवंतांच्या विराट रूपाच्या वेगवेगळ्या अंगांना कसं दर्शवतात त्याचं वर्णन आहे. जेणेकरून आपण म्हणजे भक्तांसाठी हा विराट रूप नाहीये, पण असे लोक जे की भक्तांच्या त्रिभंग ललित श्यामसुंदर रूपावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, अशांना भगवंतांवर चित्त केंद्रित करण्यासाठी ह्याचं वर्णन सांगितलेलं आहे. पुढे जाऊ आपण. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की आपण आता 14 लोक बघितले, तर आपण जे जे उच्च लोक आहेत आणि जे निम्न लोक आहेत, त्या सगळ्या लोकांवरती प्रत्येक तिकडे राहणारे जे रहिवासी आहेत, ते प्रत्येक काही ना काही गोष्टींची शक्ती म्हणजे धारण करून बरोबर. ठेवतात. पण आपण बघतो की पृथ्वीवर मानवांसाठी अशी कोणतीच शक्ती नाही. म्हणजे एक्झाम्पल की आपण कोणाला श्राप किंवा वरदान काहीच देऊ शकत नाही, आणि दिलं तरी ते होणार नाही. म्हणजे
शक्तिहीन आहोत असं. तर असं का प्रभूजी? तर आपण 7व्या क्रमांकावर येतो ग्रह लोकांत. नाही, हे बघा सगळ्यात अगोदर की ह्या पृथ्वी लोकावरच्या लोकांकडे शक्ती नाही असं म्हणणं बरोबर नाही. का? या पृथ्वी लोकावर पण आत्ता या घडीला आपण बोलत असताना 7 चिरंजीवी उपस्थित आहेत. अश्वत्थामा आहे, व्यासदेव आहे, हनुमानजी आहेत, परशुराम आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे चिरंजीवी नरनारायण ऋषी आहेत. तर सांगण्याचा हेतू हा की निश्चित आत्ता पण शक्ती असणारे लोक उपस्थित आहेत. परंतु ह्या सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या युगांच्या मध्ये हळूहळू ह्या शक्तीचा, आध्यात्मिक शक्तीचा ऱ्हास होत जातो. कारण लोकांची जी अध्यात्मासाठी तपस्या करण्याची यज्ञ, दान आणि तप, भगवंत सांगतात भगवद्गीतेत की ह्या 3 गोष्टी कधीच सोडायला नाही पाहिजे. पण ह्या 3 गोष्टींबद्दलची लोकांची रुची ही कमी कमी होत जाते. त्याच अनुसार त्यांची जी आध्यात्मिक शक्ती आहे ती पण कमी होत जाते. परंतु आपल्याला हे नाहीये की आध्यात्मिक शक्ती जरूर वाढवायची, पण भौतिक प्रभावासाठी नाही, तर भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. जसं की प्रभुपादांनी भक्तांबद्दल सांगितलं की जर आपण 12 वर्ष, केवळ 12 वर्ष जर प्रभुपादांनी दिलेले जे साधी पद्धती आहे, भगवत नामाचा जप करणं, 16 माळा, 4 नियमांचं पालन करणं आणि प्रसाद ग्रहण करणं, हे जर स्ट्रिक्टली फॉलो केलं की ज्याच्यामध्ये आपण प्रसाद सोडून दुसरी कोणती गोष्ट ग्रहण करणार नाहीत किंवा 4 नियमांचा भंग होऊ देणार नाहीत आणि 16 माळा प्रत्येक दिवशी न चुकता करू. जर हे आपण 12 वर्ष केलं तर अशा व्यक्तीच्या तोंडातून जे पण निघेल शब्द तो सत्यच निघेल. असा कोणताही गिबरिश किंवा कोणताही मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, कोणतीही बाह्य गोष्ट असं त्या व्यक्तीच्या तोंडातून निघणार नाही. तर सांगण्याची गोष्ट अशी की सध्या पण असे उपाय उपलब्ध आहेत जेणेकरून आपण आध्यात्मिक शक्ती पण वाढवू शकतो. परंतु ती आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा आपला हेतू आहे भगवंतांना प्राप्त करणे. आपला हेतू हा नाहीये की कुणाला शिव्या शाप देऊन अफेक्ट होऊ देणं. आणि दुसरी गोष्ट समजण्याची की हे वरचे ग्रह पकडा किंवा खालचे ग्रह पकडा, ह्याच्यामध्ये पृथ्वीवर एक अशी विशेष सुविधा मनुष्यांसाठी उपलब्ध आहे, जे की ना तर वरच्या ग्रहांवर आहे, न तर खालच्या ग्रहांवर आहे. त्याच्यामुळेच शास्त्र सांगतं, तुम्ही जर 12वा स्कंद पाहिला भागवताचा, तर देवी देवता ओळीने लाईन लावून उभे आहेत माताजी पृथ्वी लोकावर जन्म घेण्यासाठी कलियुगामध्ये. विशेषतः या कलियुगामध्ये ज्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू स्वतः, भगवंत स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरले आहेत. देवी देवता स्वतः लाईन मध्ये उभे आहेत, वेटिंग लिस्ट मध्ये. का? कारण भगवत धाम प्राप्त करणं हे सगळ्यात जास्त सोयीस्कर या 14 लोकांमध्ये पृथ्वी लोकावर सगळ्यात जास्त सोयीस्कर आहे. आणि ते पण कलियुगामध्ये, ज्याच्यामध्ये की केवळ 30, 40, 50, 60 वर्ष जो की आपला जीवन कालावधी आहे, त्याच्यात जर आपण हरे कृष्ण महामंत्र आणि हृदय शुद्धीकरण करून घेतलं, तर ह्या सुविधेला प्राप्त करण्यासाठी बाकीच्या लोकांमध्ये हजारो लाखो वर्ष पण कालावधी लागू शकतो, कितीतरी जन्म पण लागू शकतात. तर निश्चित प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी काहीतरी विशेष जी पात्रता आहे ती प्रत्येक लोकातल्या जीवांमध्ये दिलेली आहे. आणि आपल्यांमध्ये जी पात्रता दिलेली भगवंतांनी भगवत भक्ती करण्याची, पृथ्वी लोकावर सुख आणि दुःख यांचा सामना करत, ती सुविधा बाकीच्या लोकांवरील लोकांना, जे राहणारे जीव आहेत, त्यांना तेवढी सहज उपलब्ध नाही. का? कारण भौतिक उपभोगाच्या संधी एवढ्या जास्त आहेत की आध्यात्मिक जीवन करण्याची जी प्रेरणा आहे त्यासाठी कधी कधी थोडंसं दुःख असणं पण आवश्यक आहे जीवनात. का? इम्पेटस, म्हणजे आपल्याला इम्पेटसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इम्पेटस, जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळेल की आध्यात्मिक जगताकडे प्रगती करण्यासाठी. क्लिअर आहे माताजी, प्रभूजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी, एक छोटीशी जिज्ञासा आली, हा विचारू का? हा हा. तुम्ही एक वाक्य बोललात की जसं स्वर्गालोकामध्ये विविध प्रकारचे ग्रह लोक सुद्धा आहेत, तसं इकडे पण चित्रामध्ये दिलंय की रिल्म ऑफ 33 मिलियन डेमिगॉड्स अँड डेमॉन्स.
तर बी- तिकडे हो तर तसं पृथ्वी लोकावर पण असं आहे का की मनुष्य नाही. जे फक्त हा. हा. बोला. फक्त मनुष्य आणि बाकीचे जे पशु पक्षी तेवढंच आहे का इकडे कोणतं दुसरं असं लोक नाही आहे का? हा, पृथ्वी लोकावर एकच ग्रह आहे आपला, पृथ्वी लोकच आहे. परंतु जे प्राणी मात्र आहेत त्याच्याबद्दल पण भगवद्गीतेत सांगितले, भागवतात सांगितले की 84 कोटी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज आहेत. आणि त्या 84 लाख, सॉरी कोटी नाही, 84 लाख, 8.4 मिलियन. आणि त्या 84 लाखापैकी 4 लाख हे मनुष्यांच्या स्पेसीज आहेत. म्हणजे मनुष्यांचे पण वेगवेगळे प्रकार सांगितलेत शास्त्रामध्ये. ते त्यांच्या आध्यात्मिक दृष्ट्या किती प्रगत आहेत त्याच्यावरून. आत्ता पण ह्या घडीला आपण बोलत असताना अशा काही काही मनुष्यांच्या प्रजाती उपलब्ध आहेत. जसं की तुम्ही ऐकलं असेल किंवा गुगल करू शकता, नॉर्थ सेंटिनल आयलँड अंदमान निकोबारच्या जवळ आहे. तिथे आत्ता पण अशा काही काही प्रजाती मनुष्याच्या उपलब्ध आहेत, ज्यांचं की जे आधुनिक सिव्हिलायझेशन आहे त्याच्याविषयी काहीच देणं घेणं नाही, त्याच्याशी काही कनेक्टेडच नाही. प्राण्यांसारखेच राहत आहेत, की घालण्यासाठी व्यवस्थित कपडे नाही, काही नाही. आपली वेगवेगळ्या झाडांची साल वगैरे त्याची वस्त्र बनवून परिधान केलेले आहेत. आणि अन्न म्हणून जंगलातल्या प्राण्यांना वगैरे धनुष्यबाणाने मारून ते खातात आणि राहतात. तर सांगण्याचा अर्थ असा की ते पण मनुष्यच आहेत, सांगायला गेलं प्रजाती. परंतु सामान्य मनुष्यांमध्ये आणि त्या मनुष्यांमध्ये पण खूप फरक आहे. त्याच प्रकारे बाकीच्या पण मनुष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. तर एकच ग्रह आहे पृथ्वीलोक, परंतु ज्या प्रजाती आहेत त्या 84 लाख आहेत, 8.4 मिलियन. ठीक आहे हो माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी, हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि याचाच अर्थ असा की आत्ता पण ज्यावेळेस आपण म्हणतो शास्त्रज्ञांनी कोणती नवीन प्रजाती शोधून काढली, याचा अर्थ असा नाही की ती प्रजाती अस्तित्वात नव्हती. भगवंतांनी 84 लाख प्रजाती ब्रह्माजींच्या द्वारे बनवून ठेवल्यात. परंतु शास्त्राला म्हणजे आधुनिक जे विज्ञान आहे त्याला याच्यापैकी काहीच माहिती आहेत. हरे कृष्ण. हो प्रभूजी, हरे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आपण श्लोक क्रमांक 27 पासून सुरुवात करूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. द्वे जानुनी सुतलं विश्वमूर्ते, द्वे जानुनी सुतलं सुतलं विश्वमूर्ते, रुरुद्वयं वितलं चातलं च, रुरुद्वयं रुरुद्वयं तलं वितलं तलं चाटलं च, महीतलं तज्जघनं महीपते, महीतलं 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 तज्जघनं तज्जघनं महीपते, महीपते, नभस्तलं नाभिसरो गृह्णन्ति, नभस्थलं नभस्तलं नाभिसरो नाभिसरो गृह्णन्ति. गृह्णन्ति. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हा, हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. विराट रूपाचे गुडघे म्हणजे सुतल लोक, मांड्या म्हणजे वितल आणि अतल लोक, नितंब म्हणजे महातल लोक, तर अंतरिक्ष म्हणजे त्यांचे नाभिस्थान आहे. हरे श्रील कृष्ण. प्रभुपादजी हा, की जय. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. 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 तर आपण पाहू शकतो की या फोटोमधील कोणते कोणते सांगितले त्यांचे सुतल लोकापासून. तर हा खालून 5वा सुतल लोक, वितल लोक आणि अतल लोक. तर पृथ्वीचे जे खालचे ग्रह आहेत ते भगवंतांच्या विराट रूपाचा कमरेपासूनचा खालचा भाग हे दर्शवतात. आणि वेगवेगळ्या ग्रहांचं भगवंतांच्या अंगांच्या रूपामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण पुढे जाऊ. माताजी तुम्ही कंटिन्यू करा, पुढचं पण वाचा आदिपुरुषाच्या. हो प्रभूजी. हा. हरे कृष्ण. माताजींच्या याच्यात माईक मध्ये इश्यू झाला का? कुणी अजून कुणाला नाही वाच नाही, मी वाचते प्रभूजी. हा हा हा, मी तर माईक ओपन झाला नाही मला, हा, त्यामुळे. ठीक आहे ठीक आहे. आदिपुरुषाच्या विराट रूपाची छाती म्हणजे दीप्तमान ग्रहलोक, त्याची मान म्हणजे महरलोक,
मुख म्हणजे जनलोक आणि कपाळ म्हणजे तपलोक. सहस्र शीर्षे असणाऱ्या विराट रूपाचे शीर्ष म्हणजे सर्वोच्च लोक सत्यलोक आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. सूर्य आणि चंद्रासारखे दीप्तिमान ग्रहलोक हे ब्रह्मांडाच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहेत, म्हणून त्यांना विराट पुरुषाची छाती म्हणून जाणले पाहिजे. या दीप्तिमान ग्रहलोकांवर ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करणाऱ्या देवतांचा स्वर्गलोक म्हणून जाणले जाणारे महरलोक, जनलोक व तपोलोक आहेत. यापेक्षाही वर सत्यलोक स्थित आहे. सत्यलोकामध्ये त्रिगुणांचे नियंत्रक विष्णू, ब्रह्मदेव आणि शिव वास करतात. हे विष्णू क्षीरोदकशाही विष्णू म्हणून ओळखले जातात आणि तेच प्रत्येक प्राणीमात्राच्या ठायी परमात्मा म्हणून वास करतात. कारण समुद्रात असंख्य ब्रह्मांडे तरंगत असतात. या प्रत्येकामध्ये सूर्य, चंद्र, देवता, ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव आदींचा समावेश असलेली असंख्य विराट रूपे आहेत. भगवद्गीतेत 10.42 मध्ये म्हटल्याप्रमाणे हे सर्व भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचा केवळ एक अंशामध्ये स्थित आहेत. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत धन्यवाद. प्रणाम. दंडवत. तर इथे शास्त्रामध्ये सांगितलं आहे, विशेषतः श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेचा इथे रेफरन्स देत आहेत, की जे भगवंतांचे विस्तारित रूप, ज्यांना की पुरुष अवतार समजलं जातं, महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू. त्याच्याबद्दल आपण अगोदर पण चर्चा केली. आपल्या सर्वांना लक्षात आहे का प्रभुजीज माताजीज? नोटपॅडमध्ये मी लिहून सांगितलं होतं की कशा प्रकारे भगवंतांचं विस्तारित रूप अगोदर बलरामजींपासून नारायण पासून जे वसुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न, आणि या यांना क्वाड्रपल एक्सपान्शनला मराठीमध्ये काय म्हणतात माताजी? रतिरूपामध्ये लक्षात आहे का तुम्हाला? चतुर्व्यूह. हा, ह्या चतुर्व्यूह रूपातले जे संकर्षण आहेत त्यांच्यापासून नारायण वर नाही, संकर्षण पासून नारायण, आणि त्या नारायणांपासून दुसरं चतुर्व्यूह विस्तारित रूप आणि नंतर पुरुष अवतार. तर ह्या पुरुष अवतारांपैकी आपल्या सर्वांना हा चार्ट लक्षात आहे प्रभुजीज माताजी, जो मी आता सांगितला? हो प्रभूजी. हो, लक्षात आहे प्रभूजी. तर त्या विस्तारित रूपांपैकी भगवंतांचे जे पुरुष अवतार आहेत ते आहेत महाविष्णू, ज्यांना कर्णोदक्षाय विष्णू पण संबोधलं जातं, पण एक लक्षात ठेवा, कोणतं तरी महाविष्णू. त्यांच्या शरीराच्या रंध्रांमधून, म्हणजे अंगाचे जे वेगवेगळे छोटे छिद्र असतात, त्यांच्या श्वासासोबत आणि उश्वासासोबत वेगवेगळ्या त्यांच्या शरीराच्या रंध्रांमधून वेगवेगळे ब्रह्मांड बाहेर पडतात. तर हे जे 14 प्लॅनेटरी सिस्टम, 14 लोकांचा मिळून एक ब्रह्मांड बनतो. या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ग्रह आहेत, जसं की उच्च स्तरावरचे ग्रह पृथ्वीच्या वरचे, मधल्या स्तरावरचे ग्रह भूर्लोक पृथ्वी, आणि निम्न स्तरावरचे ग्रह आताल, वितल इत्यादी. तर ह्या 14 लोकांचा मिळून एक ब्रह्मांड बनतो. आणि शास्त्र सांगतं की प्रत्येक क्षणी भगवंत, विशेषतः महाविष्णू, श्वास घेताना आणि उश्वास सोडताना, श्वास घेताना त्यांच्या शरीरामध्ये अनेकाधिक ब्रह्मांड प्रवेश करतात त्यांच्या शरीर रंध्रांमधून, आणि त्यांच्या शरीराच्या रंध्रांमधून उश्वास घेताना अनेकानेक ब्रह्मांड स्थित होतात, तयार होतात. तर अशा इथे सांगितलेलं आहे की असे असंख्य ब्रह्मांडे तरंगत आहेत. म्हणजे आपला जो पृथ्वीलोक आहे, या पृथ्वीलोकाच्या वरचे आणि खालचे ग्रह मिळून जे ब्रह्मांड आहे, तसे अनेक ब्रह्मांड या भौतिक जगतामध्ये अस्तित्वात आहेत. आणि प्रत्येक ब्रह्मांडासाठी एक सूर्य दिलेला आहे, एक चंद्र दिलेला आहे, आणि हे जे 14 प्लॅनेटरी सिस्टम वेगवेगळे लोक आहेत हे दिलेले आहेत. तर इथे विशेषतः जे भगवंतांचं विराट रूप आहे, त्यांच्या विराट रूपाच्या कमरेपासूनचा वरचा भाग हा पृथ्वीवरचे जे वरचे ग्रह आहेत, विशेषतः भुवरलोक, स्वर्गलोक इत्यादींचं त्याच्याशी तुलना केलेली आहे. विशेषतः स्वर्गलोकाबद्दल सांगितलंय की भगवंतांच्या विराट रूपाच्या छातीशी त्याची तुलना केलेली आहे. आणि त्याच प्रकारे भगवंतांच्या विराट रूपाची जी मान आहे, महरलोक,
जे की वरून चौथा, त्याला भगवंतांच्या विराट रूपाची मान, मुख म्हणजे जनलोक सांगितलंय, कपाळ म्हणजे तपलोक, आणि भगवंतांचं जे शीर आहे, भगवंतांचं जे शीर्ष आहे, एक मिनिट हा, भगवंतांचं जे डोकं आहे, शीर्ष आहे, ते सत्यलोक किंवा ज्याला ब्रह्मलोक पण म्हटलं जातं त्याच्याशी तुलना केलेली आहे. तर ह्या सर्व 14 ग्रह ग्रहांचा मिळून, ग्रह नाही तर ग्रहांचे जे समूह आहेत, 14 जे ग्रहांचे समूह आहेत त्यांचा मिळून भगवंतांचा विराट रूपाशी तुलना केलेली आहे. आणि या कोणत्याही ब्रह्मांडामध्ये जो भौतिक ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ लोक जो आहे तो सांगितलेला आहे सत्यलोक, जिथे की ब्रह्माजी स्वतः राहतात. आणि भागवतामध्येच पुढे याच्यावर विस्तृत वर्णन आहे की कशा प्रकारे प्रलयाच्या वेळेला सामान्यपणे 3 प्रकारचे प्रलय सांगितलेत. एक प्रकारचा प्रलय, प्रलय म्हणजे पूर्ण सृष्टी नष्ट होणे. ब्रह्माजींचा दिवस संपल्यानंतर 12 तास 24 तासापैकी जो दिवस आहे, 12 तासांचा दिवस, 12 तासांची रात्र, तर तो दिवस संपण्याच्या वेळेला एक प्रलय होतो. दुसरा प्रलय ज्यावेळेस ब्रह्माजींचे 100 वर्ष पूर्ण जीवनकाळ समाप्त होतो. आणि तिसरा प्रलय जो की नियमित होत नाही पण कधी कधी युग संध्यामध्ये, युग बदलताना पण काही वेळेस प्रलय होतो. तर असं सांगितलं जाते की सामान्यपणे जो ब्रह्माजींचा दिवस संपतानाचा जो प्रलय आहे त्याच्यामध्ये सर्व ग्रहांचा समूह फक्त वरचे 4 सोडून, म्हणजे सत्यलोक, तपोलोक, जनलोक आणि महरलोक, हे 4 ग्रहांचे समूह सोडून स्वर्गलोकापासून खालचे सर्व ग्रह आणि त्यांच्यावर राहणारे जीव हे सर्व प्रलयामध्ये हे ग्रह नष्ट होतात. आणि जे जीव आहेत ते निद्रा अवस्थेमध्ये, सुप्त अवस्थेमध्ये भगवंतांच्या शरीरामध्ये पुढची सृष्टी होईपर्यंत सुप्त अवस्थेमध्ये राहतात, ज्याला महतत्व म्हटलं जातं. तर इथे सांगितलेलं आहे की ह्याच ब्रह्मलोकामध्ये, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव आहेत, शिवजी आहेत. शिवजींचं पण विशेष ठिकाण आहे, कैलाश ज्याला म्हटलं जातं. आणि क्षीरोदक्षाय विष्णूंचा जो ग्रह आहे ज्याला म्हटलं जातं श्वेतद्वीप. श्वेतद्वीप म्हणजे जसे की आपल्याला खारट पाण्याचा सागर, समुद्र माहिती आहे, त्याच प्रकारे असे पण समुद्र आहेत जे की याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्टींचे आहेत. जसं की दुधाचा श्वेतद्वीप म्हणजे दुधाचा जो सागर आहे त्याला क्षीरसागर म्हटलं जातं. त्या क्षीरसागरामध्ये श्वेतद्वीप स्थित आहे, ज्याच्यावर क्षीरोदक्षाय विष्णू, जे की परमात्मा म्हणून पण ओळखले जातात, ते स्थित आहेत. तर सांगण्याचा हेतू हा की ह्या भौतिक जगातले पण सामान्यपणे स्वर्गलोक आणि खालचे सर्व ग्रह प्रलयामध्ये नष्ट होतात. आणि ज्यावेळेस ब्रह्माजींचा कार्यकाळ संपतो, ब्रह्माजींचं ज्यावेळेस 100 वर्ष संपतात, त्यावेळेस सत्यलोकापासूनचे सर्व ग्रह हे प्रलयामध्ये नष्ट होतात. आणि त्यावेळेस भगवंतांचा जो ॲबोर्ड, भगवंतांचा जो आध्यात्मिक ग्रह आहे श्वेतद्वीप, तो आध्यात्मिक जगतामध्ये तेवढा काळ स्थित राहतो, तो कधीच नष्ट होत नाही. आणि जोपर्यंत प्रलय येण्याची वेळ होत नाही, ब्रह्मदेवांचा दिवस संपत नाही, तोपर्यंत सृष्टी चालू राहते. तर थोडंसं टेक्निकल वाटेल पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणती गोष्ट कळाली नाही तर विचारा, पुन्हा एकदा रिपीट करू आपण. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण, की हे ग्रह कशा प्रकारे डिवायडेड आहेत, विभाजन कशा प्रकारे आहे, निम्न ग्रहांमध्ये आणि उच्च स्तराच्या ग्रहांमध्ये फरक काय आहे, प्रलयाच्या बाबतीमध्ये ब्रह्माजी, शिवजी आणि क्षीरोदक्षाय विष्णू कुठे निवास करतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रलय कधी होतात, याच्यावर कोणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. खूप सारं सांगितलं का एकाच वेळेला प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण? नाही समजलं प्रभूजी. बाकीचे एकदा प्रभूजींना पण विचारून घेऊ. जगदीश प्रभूजी, कळालं तुम्हाला कोणती गोष्ट रिपीट करायची आहे? किरण जाधव प्रभूजी, नवनाथ प्रभू, प्रवीण प्रभूजी, रवींद्र प्रभू, प्रभूजी सगळंच एकदा रिपीट हो करा ना प्लीज. चालेल, सगळंच करू का? ठीक आहे, चालेल. हो. ठीक आहे. तर पृथ्वीपेक्षा वरचे जे ग्रहांचे समूह आहेत ते
श्रेष्ठ स्तराची, उच्च स्तराची. का? कारण तिथे भौतिक उपभोगाची साधनही उच्च स्तरावरची उपलब्ध आहेत आणि तिथे राहणारे जे व्यक्ती आहेत, विशेषतः महर लोक आणि त्याच्यावरचे महर लोक, जनलोक वगैरे, तिथे राहणारे व्यक्ती हे सामान्य व्यक्ती नाही आहेत, भोगी व्यक्ती नाही आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रगत लोक तिथे जातात. परंतु हे भौतिक जगाचाच भाग आहे, हे 4 ग्रहांचे समूह. तर आपण सांगितलं की ज्या ज्या वेळेला ब्रह्माजींचा दिवस संपतो 12 तासांचा, जसा आपला दिवस असतो 12 तासांचा, आपली रात्र असते, त्याच प्रकारे ब्रह्माजींचा पण दिवस आणि रात्र अशा प्रकारे त्यांचं आयुष्य ठरलं जातं. तर ब्रह्माजींच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी संध्याकाळ होताना ज्यावेळेस प्रलय होतो, तर स्वर्गलोक आणि त्याच्या खालचे ग्रह हे सर्व त्या प्रलयामध्ये नष्ट होतात आणि जे जीवात्मे आहेत, जे असे जीव जे की तोपर्यंत त्या ग्रहांवर निवास करत आहेत, जे की आध्यात्मिक जगतात जाण्यापासून अजून पात्र नाही आहेत जाण्यासाठी, अशा जीवांना निद्रिस्त स्थितीमध्ये, सुप्त स्थितीमध्ये भगवंतांच्या, विष्णूंच्या शरीरामध्ये, महाविष्णूंच्या शरीरामध्ये महत्तत्व या रूपामध्ये ठेवलं जातं, ज्याला की आपण इंग्रजीमध्ये डॉर्मंट फॉर्म म्हणतो किंवा मराठीमध्ये सुप्त अवस्था. आणि ज्यावेळेस ब्रह्माजींचा पूर्ण जीवनकाळ संपतो, 100 वर्ष आयुष्य, त्यावेळेस सर्व ब्रह्मांडातले सर्व ग्रह, सत्यलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत सर्व ग्रह हे प्रलयामध्ये नष्ट होतात आणि आपल्या आध्यात्मिक पात्रतेप्रमाणे आपल्याला पुढची गती प्राप्त होते. जर भौतिक इच्छा तरी पण अपूर्ण आहेत, तर पुन्हा संधी दिली जाईल, पुढची सृष्टी होईल त्यावेळेस जन्म प्राप्त करण्याची. आणि ज्याचे जे काही कर्म आहेत आणि ज्या इच्छा आहेत, ते इच्छा आणि कर्मानुसार पुढचं शरीर आपल्याला प्राप्त होईल. आणि आपण सांगितलं की कशा प्रकारे ब्रह्माजींच्या या ग्रहावर केवळ ब्रह्माजीच नाही तर शिवजी, जे की कैलास त्यांचं राहण्याचं स्थान आहे, आणि क्षीरोदक्ष आहे विष्णू, ज्यांना परमात्मा पण समजलं जातं. तर त्या क्षीरोदक्ष विष्णूंचा क्षीरोदक सागरामध्ये श्वेतद्वीप नावाचा त्यांचा ग्रह आहे, ते पण तिथे स्थित आहे. क्लिअर आहे माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? पुढे जायचं आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभू. आपण ज्या वेळेला त्रिमूर्तीबद्दल बोलतो, ब्रह्मा, विष्णू, महेश हो असं, त्यावेळेला हे विष्णू म्हणजे क्षीरोदक्ष विष्णू सामान्यतः हो, की क्षीरोदक्ष विष्णू हे की प्रत्येक जीवामध्ये आणि प्रत्येक सृष्टीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्मा रूपामध्ये स्थित आहेत. ठीक आहे. आणि याच्यापैकी जे ब्रह्म आहेत ते जीव आहेत, म्हणजे असा हो. जीव जो की सांगितलं जातं की 100 जन्मांपर्यंत वर्णाश्रमाच्या नियमांचं एकदम काटेकोरपणे पालन करेल, अशा प्रकारचे विशेष पुण्यात्मे ब्रह्माजींचं स्थान घेण्यासाठी, पद घेण्यासाठी पात्र बनतात. जसं की भारताचे पंतप्रधान मोदीजी आहेत, पण ते एक पद आहे जिथे की त्या पदावर ते आता आसनस्थ आहेत, स्थित आहेत. त्याच प्रकारे ब्रह्माजी पण पद आहे, परंतु विष्णू हे पद नाहीये. विष्णू हे भगवंतांचं विस्तारित रूप आहे, जे की आपण आधी पाहिलं. आणि शिवजी, शिवजींबद्दल सांगितलं जातं की शंभू तत्व. शिवजी पण सामान्य जीव नाही आहेत. शिवजी शंभू तत्व सांगितलं, त्यांचं जे सदाशिव आहेत ते 12 प्रकारच्या रुद्रांचे स्त्रोत आहेत. तर ते सदाशिव हे शिवजी शंभू तत्व आहेत, म्हणजे जीवतत्व आणि विष्णू तत्व यांच्या मधले. ते पण शाश्वत आहेत. ते सामान्य जीवासारखं त्यांना पण जन्म मृत्यू जरा व्याधीमधून जावं लागत नाही. लागत. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 1 मिनिट. या तात्पर्यामध्ये अजून आपलं काही मिस झालं का? ठीक आहे, पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 29. इंद्रादयो बाहव आहुरुस्त्रा इंद्रादयो बाहव आहुरुस्त्रा कर्णौ दिशः श्रोत्रम् अमुष्य शब्दः
कर्णो दिक्तश्रोत्रमोक्ष शब्द न न सत्यदस्त्रौ परमस्य नासे नासत्यदस्त्रौ परमस्य नासे ग्राणोऽस्य गन्धो मुखमग्निरिद्धः घ्राणोऽस्य गन्धो घ्राणोऽस्य गन्धो मुखमग्निरिद्धः मुखमग्निरिद्धः. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. इंद्र प्रमुखादी देवता त्याचे हात आहेत, 10 दिशा त्याचे कान आहेत आणि ध्वनी हे त्याचे श्रवणेंद्रिय आहे. त्याच्या नाकपुड्या 2 अश्विनी कुमार आहेत आणि सुगंध हा त्याचे घ्राणेंद्रिय आहे. धगधगता अग्नी हे त्याचे मुख आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातील विश्वरूपाचे पुढील वर्णन या ठिकाणी भागवतात केले आहे. भगवद्गीतेत 11.30 म्हटले आहे की हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करत असल्याचे मी पाहतो आहे. आपल्या तेजाने तुम्ही संपूर्ण जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. अशा प्रकारे भागवत म्हणजे भगवद्गीतेच्या अभ्यासकासाठी स्नातकोत्तर अभ्यासक्रम आहे. गीता, भागवत या दोहोंमध्ये परम सत्य भगवान श्रीकृष्णांच्या तत्वाचे वर्णन करण्यात आले आहे. या प्रकारे ते परस्पर संबंधी ग्रंथ आहेत. विराट पुरुषाच्या संकल्पनेमध्ये नियंत्रक देवता तसेच नियंत्रित जीवांचाही समावेश होत असल्याचे म्हटले जाते. जीवाच्या अतिसूक्ष्म भागाचेही नियंत्रण भगवंतांच्या शक्ती प्रदत्त प्रतिनिधीद्वारे केले जाते. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने त्याच्या इतर सर्व भागांचे पोषण होते, त्याप्रमाणे देवतांचा समावेश विराट रूपामध्ये होत असल्याने भगवंतांची पूजा, मग ती विराट रूपाची असो किंवा सच्चिदानंद कृष्ण रूपाची असो, देवता तसेच इतर सर्व अंशांना संतुष्ट करते. यामुळेच भौतिकवाद्याने विश्वरूपाची केलेली पूजा त्याला योग्य मार्गाकडे नेते. मनुष्याने विविध प्रकारच्या इच्छापूर्तींसाठी देवताकडे जाऊन स्वतःची दिशाभूल होऊ देण्याचा धोका पत्करू नये. भगवंत हेच केवळ वास्तविक चेतन आहेत आणि इतर सर्व काल्पनिक आहेत, कारण सर्व गोष्टींचा त्यांच्या ठायी समावेश होतो. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माता. तर इथे सांगितलेलं आहे की इंद्र इत्यादी देवी देवता हे पण ह्या विश्वरूपामध्ये समाविष्ट असल्याचं, विश्वरूपाच्या वेगवेगळ्या अंगांचं जे वर्णन आहे, तुलना आहे, ती ह्या देवी देवतांची केलेली आहे. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की हे वेगवेगळे देवी देवता यांचा समावेश विश्वरूपामध्ये निश्चित आहे. जसं की इंद्र यांचं सांगितलंय. तर जसं थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलेलं की ब्रह्म एक उपाधी आहे, पद आहे. जसं की पंतप्रधान हे एक पद आहे, तसंच इंद्र हे पण एक पद आहे. ज्या प्रकारे आपल्या देशाचा प्रमुख हे पंतप्रधान आहेत, त्याच प्रकारे देवी देवतांचे प्रमुख हे इंद्र आहेत. आणि आत्ता त्या इंद्र ह्या पदावर एक विशेष प्रकारचे जीव स्थित आहेत, ज्यांना आपण इंद्र म्हणतो. पण ज्यावेळेस त्यांचा कार्यकालावधी संपेल, त्यानंतर दुसरा कोणता जीव पुण्यात्मा जे की पात्र आहेत ते पद भूषवतील. त्याच प्रकारे 10 दिशा म्हणजे 4 दिशा, 4 दिशांमधले दुसऱ्या 4 दिशा, जसं की नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, आणि त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, वेस्ट साऊथ आणि नॉर्थ वेस्ट यांच्यामध्ये जे वेगवेगळे 4+4 8 आणि वरचं एक डायरेक्शन आणि खालचं, तर 4+4 8 आणि 2 10 अशा 10 दिशा त्यांचे भगवंतांच्या विराट रूपाचे कान सांगितलेत. ध्वनी हे त्यांचे श्रवणेंद्रिय आणि अश्विनी कुमार हे त्यांचे नासल म्हणजे नाकपुड्या आहेत. तर असं वर्णन सांगितलंय. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की श्रीमद भागवत हे भगवद्गीतेचा स्नातकोत्तरचा कदाचित मराठी शुद्ध शब्द आहे, तर काही जणांना कळाला नसेल. स्नातकोत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. श्रील प्रभुपादजी सांगतात की भगवद्गीता आध्यात्मिक साधकांसाठी, भगवंतांना समजण्यासाठी ग्रॅज्युएशन कोर्स आहे. भगवंतांना समजण्यासाठी ग्रॅज्युएशन म्हणजे ज्याला मराठीत काय म्हणतात, ग्रॅज्युएशनला माहिती नाही,
पदवीधर पदवी हा पदवीधर आणि हे पदवीधर पदव्युत्तर. हे पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट भगवंतांचा जो अभ्यास आहे तो श्रीमद भागवतामध्ये आहे. याचा अर्थ आपल्यापैकी प्रत्येकाने असं नाही की आता आपण श्रीमद भागवत अभ्यास करत आहोत तर भगवद्गीता सोडून द्यायची. भगवद्गीता पण रेग्युलरली पुन्हा पुन्हा वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून भगवंतांबद्दल आपल्याला कळते, ज्ञान कळते. आणि भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितली आहे. श्रीमद भागवतम हे भगवंतांबद्दल सांगितले गेलेलं आहे. भागवतम पण भगवंतांनी सांगितले. तसं स्त्रोत जर पाहिलं आपण, चतुर्श्लोकी भागवतम हे भगवंतांद्वारे ब्रह्माजींना दिलं गेलं, परंतु त्यानंतर ते गुरु शिष्य परंपरेमध्ये चालत आलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटी दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की कारण सर्व देवी देवता, वेगवेगळे देवी देवता हे ह्या सृष्टीच्या वेगवेगळ्या घटकांचं नियंत्रण करणारे आहेत. जसं की भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, अहम वैश्वानरो भूत्वा, 15व्या अध्यायामध्ये. पंधरा 14, 15वा अध्याय 14वा श्लोक. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणापान समायुक्तः अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. याच्यामध्ये भगवंत सांगतात की ते स्वतः आपल्या पचनासाठी आवश्यक असणारा जठराग्नी आहेत आणि प्राणिना देहम आश्रितः आणि आपल्या जे प्राणवायू आहेत ते पण भगवंत स्वतः आहेत. प्राण अपान समायुक्त, तर आयुर्वेदामध्ये आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या वायूंचं विभाजन करण्यात आलंय. तर प्राणवायू ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे अपान वायू सांगितलेला आहे. आणि पचामेन्यम चतुर्विधम, अशा प्रकारचं जठराग्नी आहे भगवंत, जे की 4 प्रकारच्या अन्नांच्या पचनासाठी आवश्यक असतो. असं सांगितलं जातं की इनडायजेशन, अपचन त्यावेळेस होतं ज्यावेळेस तो जठराग्नी मंदावतो, ज्यावेळेस तो जठराग्नी प्रज्वलित व्यवस्थित राहत नाही. तर भगवंत भगवद्गीतेत सांगत आहेत की ते जठराग्नी पण भगवंत आहेत. आणि ते भागवतामध्ये सांगितलंय की हे वेगवेगळे प्रकारचे देवी देवता सृष्टीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचे नियंत्रक म्हणून काम करतात, ज्याला की आपण साध्या इंग्रजीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतो. जसं की सरकार हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण राज्याचं चालवतं. याचा अर्थ असा नाही की मुख्यमंत्री किंवा मंत्री येऊन आपल्याला जे दैनंदिन गोष्टी लागतात त्याच्यासाठी येऊन मदत करतात. त्यांनी नेमून दिलेले अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतात. त्याच प्रकारे भगवंतांद्वारे नेमून दिलेले अधिकारी म्हणून वेगवेगळे देवी देवता काम करतात. तर यामुळे शास्त्र काय सांगतं, भगवद्गीता असू की श्रीमद भागवत असू, शास्त्र सांगतं की सर्व देवी देवतांना आदर निश्चित करायला पाहिजे, त्यांचा सन्मान निश्चित करायला पाहिजे. परंतु भौतिक गोष्टी मागण्यासाठी या देवी देवतांकडे जाण्यापेक्षा भगवंतांकडे जाणं हे कधी श्रेयस्कर. का? भगवद्गीता खूप छान प्रकारे याचं वर्णन सांगते की सगळ्यात पहिली गोष्ट भगवद्गीता सांगते की ह्या देवी देवतांना कोणतीही देण्याची जी क्षमता आहे, कोणती गोष्ट देण्याची जी क्षमता आहे ती भगवंतांकडूनच प्राप्त होते. म्हणजे स्त्रोत जे आहे कोणती गोष्ट प्राप्त होण्याचा ते भगवंत कृष्ण आहेत, कोणत्या देवी देवता नाही आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण एखाद्या देवी देवताची उपासना करतो भौतिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी, त्यावेळेस ती गोष्ट टेम्पररीला मराठीमध्ये काय म्हणतो, एका काही काळापुरती आपल्याला प्राप्त होते. याच्या विरुद्ध भगवंतांकडून ज्यावेळेस एखादी गोष्ट प्राप्त होते ती शाश्वत प्राप्त होते, कधी टेम्पररी प्राप्त होत नाही. आणि तिसरी गोष्ट की देवी देवतांकडून आपण एखादा भौतिक लाभ ज्यावेळेस प्राप्त करून घेतो त्या भौतिक लाभासोबतच आपल्याला कर्मबंधनात पण अडकवून राहावं लागतं. असं नाही की कोणती गोष्ट सहज फुकट प्राप्त होते, परंतु भगवंतांकडून ज्यावेळेस एखादी गोष्ट प्राप्त करतो तर त्याचा साईड इफेक्ट कर्मफळ कोणतं नाहीये.
ती गोष्ट आपल्याला निश्चित भगवंत हृदय शुद्धीकरण झाल्यानंतरच देतात, जेणेकरून कर्मफळामध्ये आपण बांधल्या जाऊ नयेत. त्याच्यामुळे भगवद्गीता आणि भागवतम दोन्ही आपल्याला सांगतं, की एका भक्ती मार्गावरच्या साधकांनी सर्व देवी देवतांचा आदर सन्मान निश्चित केला पाहिजे, परंतु कोणत्याही गरजेसाठी भगवंतांकडे जाणं हे कधीही श्रेयस्कर आहे, कोणत्याही देवी देवतांकडे जाण्यापेक्षा. तुम्हाला एक श्लोक दाखवतो भगवद्गीतेतला, म्हणजे थोडं लक्षात येईल. 9व्या अध्यायामध्ये 23वा श्लोक येतो. भगवंत स्वतः सांगतात. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. येऽपि अन्य देवता भक्ता येऽपि अन्यदेवता भक्ताः यजन्ते श्रद्धयान्वितः यजन्ते यजन्ते श्रद्धयान्विताः श्रद्धयान्विताः ते अपि माम् एव कौन्तेय ते अपि ते मां अपि कौन्तेय मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. यजन्ति यजन्त्यविधिपूर्वकम्. अविधिपूर्वकम्. तर इथे कृष्ण शब्द वापरत आहेत, यजन्ति अविधिपूर्वकम. विधिपूर्वक म्हणजे योग्य प्रकारे उपासना करणे. तर भगवंत सांगतात, ये पी अन्य देवता भक्ता, की जे कोणी व्यक्ती बाकीच्या सर्व देवी देवतांची उपासना करतात किंवा पूजा अर्चना करतात, यजन्ते श्रद्धयान्वितः, की खरं सांगायचं झालं तर ते अल्टिमेटली म्हणजे सगळ्यात शेवटी सरते शेवटी ती उपासना कुणाला जाते, लागू पडते? भगवंतांनाच लागू पडते. जसं की आपण समजा प्रॉपर्टी टॅक्स भरत असू, इन्कम टॅक्स भरत असू, तर प्रॉपर्टी टॅक्स आपण कॉर्पोरेशनला भरतो, नगरपालिका, महानगरपालिका यांना भरतो. पण अंततः तो पैसा कुणाला जात आहे? सरकारलाच जात आहे. इन्कम टॅक्स आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरतो, पण अंततः तो पैसा कुणाला जात आहे? सरकारलाच जात आहे. अशा प्रकारे भगवद्गीता सांगते, की आपल्याद्वारे देवी देवतांची केली जाणारी उपासना ही अंततः भगवंतांनाच प्राप्त होत आहे. परंतु काय फरक आहे? ते अपि माम एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम. पण हे अर्जुना, कुंतीपुत्रा, हे जाणून घे, की ही जी उपासना आहे देवी देवतांच्या द्वारे भगवंतांना प्राप्त होणारी, ही उपासकांद्वारे केली गेलेली अविधिपूर्वकम, भगवंतांना अप्रत्यक्षरित्या चुकीच्या पद्धतीने उपासना करत आहेत. कशामुळे? कारण आत्ता जे 3 कारणं सांगितले तुम्हाला मी. कारण देवी देवतांकडून प्राप्त होणारं वरदान हे अंततः भगवंतांकडून प्राप्त होतं. काही थोड्या सीमित काळासाठीच प्राप्त होतं आणि ते प्राप्त त्याचा उपभोग घेताना कर्मफळ पण त्याच्यासोबत भोगावं लागतं. परंतु ज्यावेळेस आपण भगवंतांकडे जातो भक्ती मार्गामध्ये, त्यावेळेस ह्या तिन्ही गोष्टी लागू पडत नाहीत. भगवंत त्या व्यक्तीचं हृदय शुद्धीकरण करतात आणि नंतर त्या व्यक्तीला कोणती गोष्ट देतात. अशी गोष्ट भगवंत देणार नाहीत, जी की आपल्याला अजून भौतिक जगतामध्ये अधिकाधिक गुरफटून टाकेल. एक छोटं उदाहरण देतो. उदाहरणार्थ समजा एक मुलगा आहे, थोडा मोठा झालेला आहे आणि तो एखाद्या दुकानावर जातो, पानटपरीवर जातो आणि काय ₹10-20 किंमत असेल ती देतो आणि सिगारेट किंवा गुटखा विकत मागतो. तुम्हाला वाटतं का तो दुकानदार त्या मुलाला सांगू शकेल, की "बाबा हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, तू सिगारेट घेऊ नको." सांगू शकेल का? प्रभुजीज माताजीज कोणी सांगा? नाही नाही सांगणार. सांगणार. नाही सांगणार. नाही. का? कारण त्याचा तो अधिकार नाही. दुसरी गोष्ट, त्याला पैशाशी देणं-घेणं. त्याच्यासाठी तो एक व्यवहार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर ₹20, ₹50 जी काही किंमत असेल, ती जर दिली आणि कायद्यानुसार तो बालिक आहे, 18 वर्षांच्या वर आहे, तर त्या दुकानदाराला काही अधिकार नाहीये त्याला नाही म्हणण्याचा. कायद्याप्रमाणे त्या दुकानदाराला सिगारेट, विडी देणं भाग आहे. देवतांचं पण तसंच आहे प्रभुजीज, माताजीज, की एखादे विशिष्ट प्रकारची उपासना केली, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवी देवतांसाठी बंधनकारक आहे त्याचं फळ प्राप्त करून देणं. मग ते फळ आपल्यासाठी चांगलं असू की चांगलं नसू, त्या दुकानदाराच्या उदाहरणाप्रमाणे. परंतु तोच मुलगा ₹50 ची नोट घेऊन आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना जर म्हटला, की "बाबा हे घ्या ₹50, मला एक सिगारेट पाहिजे." तर काय करतील वडील? काय करतील सामान्यतः?
नाही देतील ठेव. ठेवून देतील. बरोबर आहे ना? हो. गालामध्ये ठेवून देतील. तसं भगवंत आपल्याला सिगारेट आपण मागत असू, तरी आपल्याला कळत नाही की ती आपल्यासाठी चांगली नाहीये. परंतु भगवंतांना निश्चित माहिती की आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय नाही चांगलं आहे. त्याच्यामुळे आपलं हृदय शुद्धीकरण केल्याशिवाय भगवंत आपली कोणतीच गोष्ट देणार नाही, ज्याचा आपण चुकीचा वापर करू शकू. जसं की आपण ध्रुव महाराजांच्या उदाहरणामध्ये पाहिलं. ध्रुव महाराजांना सर्वात श्रेष्ठ भौतिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे सत्यलोक, ब्रह्मलोक, ब्रह्माजींचा ग्रह. त्या ब्रह्मलोकापेक्षाही मोठं राज्य, श्रेष्ठ राज्य ध्रुव महाराजांना प्राप्त करायचं होतं. परंतु भगवंतांनी अगोदर त्यांचं हृदय शुद्धीकरण केलं आणि नंतर त्यांना तशा प्रकारचा श्रेष्ठ ग्रह दिला, जो की ब्रह्मदेव पण प्रलयामध्ये विलीन झाल्यावर विलीन होणार नाही, प्रलयामध्ये नष्ट होणार नाही. असा ध्रुव तारा ध्रुव महाराजांना भगवंतांनी दिला. तर सांगण्याचा हेतू हा, की आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे, की दुकानदार आपल्याला वाटतं, की अरे काय दुकानदाराकडून गोष्ट प्राप्त करून घेणं सोपं आहे. त्याला ₹50 द्या, पटकन पाहिजे ते घ्या. जास्त प्रश्न विचारणार नाही, काही नाही, चुपचाप देईल. परंतु वडिलांकडे जाणं नको वाटतं आपल्याला, की वडील रागावतील, बघतील, की एखादी गोष्ट चांगली आहे किंवा नाही आहे या मुलासाठी. तर कोणतं जास्त चांगलं आहे आपल्यासाठी? प्रभूजीच माताजीच. दुकानदाराकडून एखादी गोष्ट खरेदी करणं चांगलं आहे का आपल्या गरजांसाठी वडिलांकडे जाणं चांगलं आहे? हरे कृष्ण. वडिलांकडे जाणं चांगलं आहे. बरोबर आहे ना? कारण जेणेकरून आपल्याला ती गोष्ट शाश्वतरित्या मिळेल आणि ते काळजी घेतील, की दुरुपयोग होणार नाही. या मुलाला चुकीच्या सवयी लागणार नाहीत. त्याचप्रकारे भगवंत पण काळजी घेतात, की आपण भौतिक जगतामध्ये अधिकाधिक अजून अधःपतन आपलं होणार नाही. आपल्या गरजा पूर्ण करताना भगवंत ती काळजी घेतात. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. मला याच्यावर एक थोडा डाऊट आला, की आपण भगवंताकडे जी पण वस्तू मागतो, आध्यात्मिक किंवा भौतिक कोणतीही गोष्ट आणि हां. ती गोष्ट जर आपल्या प्रारब्धामध्ये नसेल आणि भगवंत कदाचित आपल्याला देतील सुद्धा आणि आपण त्या गोष्टीचा भोग सुद्धा घेऊ शकतो. पण हं. ती गोष्ट नसून ती आपल्याला मिळाली, तर त्या आधी जे त्याचं प्रारब्ध होतं ते पुन्हा आपल्याला म्हणजे भोगावं लागतं का त्याचं? भगवंत हे कर्मफळाच्या परे आहेत, श्रेष्ठ आहेत. त्याच्यामुळे भगवंतांच्या भक्तीमध्ये केलेलं कोणतंच आदान-प्रदान हे प्रकृतीच्या 3 नियमांच्या किंवा कर्मफळांच्या अधीन राहत नाही. ठीक आहे माताजी. तर भगवंत ज्यावेळेस एखादी गोष्ट प्रदान करतील त्यांना योग्य वाटत असेल त्या व्यक्तीसाठी तर निश्चिंत राहून आपण हे समजू शकतो, की ती गोष्ट आपल्याला कर्मफळात पण बांधणार नाही आणि भगवंत आधी काळजी घेतील, की त्या व्यक्तीचं हृदय शुद्धीकरण करतील, जेणेकरून चुकीचा वापर करणार नाही तो व्यक्ती. ठीक आहे माताजी. हो, हो. प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आणि भागवतामध्ये एक सुंदर श्लोक पण येतो. मे बी आपण तो एकदा पाहू. 2, 3, 10. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. अकाम सर्व कामो वा अकाम सर्व कामो वा सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी मोक्ष काम काम उदारधी उदारधीः तीव्रेन भक्ती योगेन तीव्रेण भक्ती तीव्रेण योगेन भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. यजेत यजेत पुरुषं परम्. पुरुषं परम्. तर इथे शुकदेव गोस्वामी दुसऱ्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये परीक्षित महाराजांना आणि त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांना सांगतात, की एखादा व्यक्ती अकाम म्हणजे कोणत्याही भौतिक इच्छांपासून मुक्त असेल किंवा सर्व काम किंवा सर्व भौतिक इच्छांनी भरलेला असेल किंवा मोक्ष काम किंवा मोक्ष प्राप्त करण्याची पण इच्छा ठेवत असेल, अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींसाठी त्यांनी काय करणं श्रेष्ठ आहे? तीव्रेन भक्तियोगेन. भक्तियोगाने भगवंत कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण ह्यांची उपासना करणं हे कधीही श्रेष्ठ. एखाद्या व्यक्तीची भौतिक इच्छा प्राप्त करण्याची भौतिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असो किंवा कोणतीही भौतिक इच्छा नसेल, तरी पण अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी भगवंतांकडे जाणं कधी पण श्रेयस्कर आहे. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण.
आणि इथे अजून एक भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक येतो, जे की श्रील प्रभुपाद ते रेफरन्स देत आहेत. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने त्या वृक्षाच्या इतर सर्व भागांचे पोषण होते. जसं की आपण झाडाला जर एखाद्या मोठं करायचंय, तर त्याच्या फांद्यांवर, फुलांवर, पानांवर पाणी घालत बसत नाही. त्याच्या मुळाशी पाणी घातलं तर पूर्ण झाडाच्या वेगवेगळ्या भागांना ते न्यूट्रिशन, पोषण पोहोचवले जाते. त्याच प्रकारे भगवंतांना ज्यावेळेस आपण भक्ती करतो, भगवंतांचं नामजप करतो, उपासना करतो, त्यावेळेस भगवंतांचे जे सर्व भाग आहेत, सर्व देवी-देवता वगैरे इत्यादींना पण वेगवेगळ्या प्रकारे उपासना करण्याची गरज पडत नाही. त्या सर्वांना पण भगवंतांच्या प्रती केलेली भक्ती किंवा उपासना ही संतुष्ट करते, देवी-देवतांना पण. तर एक 5 मिनिट अजून घेतलं तर चालेल का प्रभुजीच, माताजीच? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. हो हो चालेल प्रभूजी. तर हा पण 4थ्या स्कंदामध्ये भागवतामध्ये श्लोक येतो. 4था स्कंद 31वा अध्याय 14वा श्लोक. याच्यामध्ये सांगितलंय, यथा तरोर्मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराश्च यतेंद्रियानां तथैव सर्वार्हनम अच्युतेज्या. की याच्यात सांगितलं, ज्या प्रकारे तरो म्हणजे एक वृक्ष, ज्या प्रकारे वृक्षाच्या मुळांना जर आपण पाणी घातलं तर बाकीचे जे भाग आहेत, जसं की उपशाखा, वेगवेगळ्या फांद्या वगैरे, त्यांना पोषण प्राप्त होतं. त्याचप्रमाणे भगवंतांना जर आपण व्यवस्थित भक्ती केली, तर सर्व देवी देवता जे आहेत, भगवंतांच्या अंगाचे भाग आहेत, त्यांना ऑटोमॅटिकली आपण संतुष्ट करतो. याचा अर्थ असा नाही की आपण त्यांचा अनादर करावा किंवा सन्मान व्यवस्थित देऊ नये. निश्चित आपण आदर करायला पाहिजे. का? कारण देवी-देवता हे सामान्य जीव नाही आहेत. भगवंतांनी स्थापित केलेले, भगवंतांनी नेमून दिलेले ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत. म्हणजे विशेष प्रकारचे पुण्यात्मा आहेत, म्हणून त्यांना ती पोझिशन प्राप्त झाली आहे. परंतु कशाप्रकारे आपण त्यांना आदर व्यक्त करतो? भगवंतांचे सेवेकरी म्हणून. आपण त्यांना भौतिक लाभासाठी त्यांच्याकडे जात नाही. उदाहरणार्थ नेहमी उदाहरण देतो, की गणेशजींचं उदाहरण घ्या. इतकं सुंदर वर्णन आहे शास्त्रामध्ये गणेशजींचं, की कशाप्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये महान भक्त म्हणून कसं आपण समजून घेऊ शकतो. श्रीमद भागवत हे सांगितलं जातं, की व्यासदेवांनी डिक्टेट केलंय, पण गणेशजींनी स्वतः लिहिलंय श्रीमद भागवत. आणि पहिल्या स्कंदामध्ये आणि गणेशजींनी एक अट ठेवलेली व्यासदेवांसमोर, की मी त्यावेळेसच लिहील ज्यावेळेस मी पूर्णपणे समजून घेईल, स्वतः आत्मसात करेल. तर ह्याच श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक येतो, की एतेच अंश कला पुंसाम कृष्णस्तु भगवान स्वयं. हा श्लोक व्यासदेवाने डिक्टेट केलेला स्वतः गणेशजींनी लिहिलाय. तर या रूपामध्ये भगवंतांच्या श्रेष्ठ भक्ताच्या रूपामध्ये आपण निश्चित त्यांना आदर सन्मान प्रदान करू शकतो. परंतु ह्या रूपामध्ये नाही, की चला मी तुम्हाला नारळ फोडतो किंवा हा नवस करतो, तुम्ही मला हा भौतिक लाभ द्या. जसं की मी नेहमी उदाहरण देतो. उदाहरणार्थ मी जर किरण जाधव प्रभूजींकडे गेलो, नवनाथ प्रभूजींकडे गेलो आणि त्यांना जर गोड-गोड बोललो, "प्रभूजी कसे आहात तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे ना? तब्येत व्यवस्थित आहे ना?" आणि असं छान प्रकारे बोलून नंतर जर मी कोणता भौतिक लाभ मागितला, की मला ₹1000 द्या, ₹2000 द्या, तर पुढच्या वेळेस गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ती शंका राहील, की अरे, हा व्यक्ती गोड-गोड बोलत आहे, काहीतरी भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण देवी-देवतांकडे जातो भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी, त्याला भक्ती नाहीत म्हणत. त्याला व्यापार म्हणतात, की आपण त्यांना काही देऊ आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी भौतिक गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. परंतु भगवंतांची भक्ती तशा प्रकारे नाहीये. भगवंतांची भक्ती ही भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहे आणि ही भक्ती आपल्याला विश्वास देणारी आहे, की ज्या प्रकारे आई-वडिलांना लहान मुलाला झोपी जाताना मागावं लागत नाही, की "पप्पा, उद्याच्या ब्रेकफास्टची व्यवस्था झाली आहे ना?" किंवा "आई, उद्याचं जेवण मला तू देशील ना?" तो निवांत झोपू शकतो लहान मुलगा, की त्याला निश्चित माहिती असतं, की आई-वडील आपल्याला ज्या कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत, त्याची जरूर पूर्तता करतील. त्याला सेपरेटली मागायची गरज नाही. त्याच प्रकारे भगवंत पण आपल्या
भक्तांची अशा प्रकारे काळजी घेतात की ज्या प्रकारे लहान मुलाला आई वडिलांवर पूर्णतः तो अवलंबून राहू शकतो, भक्त पण भगवंतांवर पूर्ण प्रकारे अवलंबून राहतात आणि भगवंत तेवढीच व्यवस्थित काळजी घेतात. तर या ठिकाणी आपण इथे थांबू. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हे जे वेगवेगळे श्लोक पाहिले, कुणाला काही क्वेरी आहे याच्यावर? त्याच्यामुळे भागवतामध्ये इथे सांगितलंय की मनुष्याने विविध प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी देवी देवतांकडे जाण्यापेक्षा काय करायला पाहिजे? भगवंतांकडे भक्ती करणे आणि देवी देवतांचा सन्मान करणे. असं नाही की त्यांना इग्नोर करा, त्यांना सन्मान करा, पण भौतिक गोष्टी मागू नका, ते योग्य नाही. ठीक आहे? भौतिक गोष्टी लागल्या तरी तुम्हाला जरी वाटलं की आवश्यक आहे माझ्यासाठी जीवनामध्ये, भगवंतांकडे जा, ते कधी पण चांगलं राहील. ठीक आहे प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. जी प्रभू. हरे कृष्ण. तर आपण इथे थांबू आज आणि भगवंतांच्या इच्छेनुसार उद्या कंटिन्यू करू. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभुजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत. धन्यवाद. हरे कृष्ण.